चिपळूणमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। खेरडी माळेवाडी परिसरात 10 फूट पाणी साचलंय। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात मात्र यश आलेलं आहे। 25 ते 30 लोकांना घरातून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात। खेरडी माळेवाडी या परिसरात 10 फूट पाणी साचलं आहे। त्या ठिकाणी रेस्क्यू करण्यात आलेला आहे। नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आलेलं आहे। चिपळूणमधली आपण हे दृश्य पाहतोय। रस्त्यांना पूर्णपणे नद्याचं स्वरूप आलंय। परिसरामध्ये तब्बल 10 फूट पाणी साचलंय। चिपळूणमध्ये जोरदार पाऊस अद्याप सुरूच आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय, ज्यामध्ये तब्बल 10 फूट पाणी हे या परिसरात साचलेलं आहे। रेस्क्यू करण्यात मात्र यश आलं आहे। नागरिकांना आता सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी समीर जाधव आपल्यासोबत जोडले। समीर, आपण पाहतोय चिपळूणमधले दृश्य आहेत। खरं तर परिसरामध्ये तब्बल 10 फूट पाणी साचलेलं आहे। रेस्क्यू सुद्धा करण्यात येत आहे। काय ताजे अपडेट आहे? परिसरात गेल्या 2-3 दिवसात पडलेल्या पावसामुळे शहराला वाशिष्ठी आणि शिव नदीच्या पुराचा वेढा पडलेला आहे। शहरात बहुतांश ठिकाणी पाणी आले असून एक पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। चिपळूण कराड महामार्ग बंद झाला असून ठिकठिकाणी पाणी आल्यामुळे हा रस्ता बंद करण्यात आला आहे। त्याच पद्धतीने शहरालगतच्या खेरडी माळेवाडी भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे। नदी लगतचा हा भाग असल्याने घरात 10 फुटापर्यंत पाणी शिरले आहे। त्यामुळे या ठिकाणचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी आपल्या स्वतःची बोट घालून या ठिकाणी लोकांना सुरक्षित खाली हलवले आहे आणि मदत कार्य सुरू आहे। आता सायंकाळी थोडी पाण्याची पातळी कमी झाली आहे, मात्र पाऊस थांबण्याचे नाव घेत नसून अजूनही पूरसदृश स्थिती कायम आहे। एनडीआरएफ टीम, पोलीस यंत्रणा, प्रशासन तसेच आता जिल्हा पोलीस अधीक्षक देखील चिपळूणमध्ये दाखल झाले आहेत आणि मदत कार्य सुरू करण्यात आले असून नागरिकांनी कोणत्याही स्थितीत बाहेर पडू नये, अत्यावश्यक असेल तरच बाहेर पडावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। नक्कीच समीर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। बातमी कोकणातून। कोकणाला मुसळधार पावसानं झोडपलंय। चिपळूण येथील चिंचनाका परिसर पाण्याखाली गेलाय। चिपळूण एसटी स्थानकात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। चिपळूण एसटी स्थानकातले आपण दृश्य पाहतोय। रस्त्यांवरती वाहतूक व्यवस्थेला मात्र मोठा अडथळा निर्माण होतोय। बसस्थानकातली दृश्य आहेत। मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। अगदी तलावाचं स्वरूप त्या ठिकाणी आलंय। चिपळूण येथील चिंचनाका परिसरात चिपळूण एसटी स्थानकात सुद्धा पाणी शिरलंय। कोकणाला सुद्धा पावसाने झोडपलेला आहे। चिपळूण येथील चिंचनाका परिसर पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। तलावाचं स्वरूप आलेलं आहे। त्याची दृश्य आपण पाहतोय। वाहतुकीसाठी मात्र मोठ्या प्रमाणात अडथळा होतोय। वाहतूक ठप्प झालेली आहे। बसस्थानकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। मुसळधार पाऊस सुरूचा अद्याप सुद्धा पावसाचा जोर मात्र कमी नाही।